एकंदरीतच आपल्या देशातल्या सर्व कला क्षेत्रातला जो नवमतवाद होता त्याचा देखील आपण उल्लेख केला. खरोखर तो आपल्या देशातला जो रेनेसान्सचा जो काळ आहे त्या काळाचं साक्षीदार आमच्या पिढीला होता नाही आलं तरी त्या कालखंडातल्या कलाकारांविषयी ऐकायला जाणून घ्यायला आम्हाला नेहमीच आवडतं आणि पुढच्या पिढीतल्याही सगळ्या कलावंतांना आवडेल. आणि त्यासाठीच गायतोंडे हा ग्रंथ मला वाटतं भावी कित्येक पिढ्यांसाठी एक मोलाचा ठेवा ठरणार आहे. अशा या ग्रंथाचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मंचावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गान सरस्वती किशोरी आमोणकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गायतोंडे ग्रंथ प्रकाशन आपल्या साक्षीनं इथे संपन्न होत आहे. गायतोंडे यांच्या सहीचा वापर करून खास डिझाईन केलेल्या कॉरोगेटेड बॉक्समधून हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येणार आहे. हा ग्रंथ पुस्तक विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार नाही आणि स्पीड पोस्ट किंवा कुरिअर मार्फतच पाठवला जाणार आहे. त्यामुळे तो वाचकांच्या हाती सुरक्षित पडावा यासाठी विशेष जाडीचा कोरोगेटेड पेपर निवडण्यात आला आहे. मूळ ग्रंथ आणि त्यासोबत दिली जाणारी गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीची कथा सांगणारी 28 पानी पुस्तिका यांचं वजन तब्बल 2 किलो भरतंय. छपाईच्या पाश्चात्य जगात लोकप्रिय असलेल्या इमोटे प्लस या कोरियन कागदावर या ग्रंथाची छपाई झाली आहे. प्रकाशित झालेल्या या ग्रंथाच्या प्रती मंचावरील मान्यवरांना सतीश नाईक स्वतः देत आहेत.